विचारांची गरज आहे, क्रांतीची गरज आहे. म्हणून पेटून उठायचं, अन्यायाचा विरोध आपण त्या ठिकाणी आवाज उठवला तरच त्या ठिकाणी टिकणार आहेत. आणि आपण सर्व या मराठी माते त्या ठिकाणी शासन प्रशासन किती कठोर आहे, किती न्याय आहे हे आपल्या कळेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी सन्न आपल्यात पिळलेलं आहे. संविधानामध्ये माणसाच्या ठिकाणी खूप प्रत्येकाला अधिकार आहे, लोकशाही आहे. पण लोकशाही म्हणजे याचा अर्थ काय? कुणी कुणाला येऊन मारायचं बोलतात. रिक्षावरती बघितलं त्या ठिकाणी त्यांची भाषा. आताच आपल्या 2-3 महिन्यापूर्वी एक माऊली स्टेशनवरती योगदान मध्ये येत होती. त्या जो रिक्षा चालव होता तो पिलेला होता, टाकलं होतं. त्याने नाही त्या शब्द त्या माऊलीला बोलले की माऊली त्याच्यावर कडक झाली. जर ती कडक झाली नसती आपल्या ग्रुपमध्ये उल्लेख केलेला होता. मग मला सांगा आपण सुरक्षित कुठे आहोत? की कोपर्यंत आपण त्याने विचार करणार शासनाचा, प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा? अरे प्रत्येक माणूस हा नागरिकता आहे. प्रत्येक माणूस झाली पाहिजे. आपलं एकत्र यायचं कारण हेच आहे, हा मराठी मुलं आपण शिस्तीनं स्वतःहून आलेलो आहोत. हे का? हे आपलं प्रेम आहे, आपलं माणुसकी आहे. आपल्याला काहीतरी इतिहास करायचा नाहीये, आपल्याला फक्त माणुसकी जगवायची आहे, माणुसकी पेरायची आहे. आपण जर पेरली नाही तर उद्याच्या पिढीला काहीच दिसणार नाही, पेपरामध्ये इतिहास पण नसणार. कोणाला काही बोलायचं असेल तर कृपया त्यांनी पुढे यावे. माझं नाव नितीन जाधव, मी माय मराठी प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे. ही जी आज काल घटना घडली आमच्या इथे, मला माहिती मिळाली, आमच्याकडे मेसेज आला. तसा आम्ही पोलीस स्टेशनला रात्री 3 पर्यंत थांबलो, परंतु पोलिसांनी त्यांना प्रिंटआउट वेगळी काढली आणि सही करायसाठी वेगळा कागद दिला आणि आम्हाला सर्वांना बोलले तुम्ही जा, आम्ही गुन्हा दाखल करतो. परंतु सकाळी कळलं की गुन्हा दाखल झालाच नाही. नंतर मग आमदार साहेबांनी तिथे कॉल केला, रात्री कॉल केला सिनियर PI साहेबांना, देवडेकर मॅडम यांनी कॉल केला. त्याच्यामुळे सकाळी वाघमोडे साहेब आले, त्यांनी सहकार्य केलं. परंतु आमची मागणी आहे की त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल व्हावा. कारण जो व्यक्ती आहे फिर्यादी, त्याला एवढं लागलं आहे की त्याला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमधून कळव्याला पाठवलं, कळव्यावरून सायन हॉस्पिटलला त्याचा CT स्कॅनचा रिपोर्ट आलेला आहे की त्याला इंटरनल रक्तस्राव होतो आहे. म्हणजे क्लिअर असतानाही त्यांनी 307 त्याच्यावर दाखल झालेला नाही आहे, तो दाखल व्हावा. आणि परत हा जो व्यक्ती आहे याचा भाऊ आणि हा मंत्रालयामध्ये हा अधिकारी असल्यामुळे हा धमक्या देत फिरतो सर्वांना. मी मंत्रालयात आहे, पोलीस मेरा कोई कुछ नहीं कर सकता है. तो तिथे रिव्हॉल्वर काढायचा प्रयत्न करत होता, त्याची मिसेस त्याला अडवत होती. तो बोलतो 3 दिवसात सुटून येईल मी मर्डर केला तर, रिव्हॉल्वर आहे माझ्याकडे, मी गोळ्या मारेल. काय मागणी येतात तुम्ही? आमची मागणी त्याच्यावर 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला त्वरित सस्पेंड करण्यात यावं. कारण सरकारी अधिकारी आहे, रिव्हॉल्वर हे त्याला संरक्षणासाठी दिलेली आहे, लोकांना गोळ्या मारण्यासाठी रिव्हॉल्वर नाही आहे. अटक जर झाली नाही, त्याला त्वरित अटक नाही झाली तर आम्ही DCP साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन जाऊ. माय मराठी प्रतिष्ठान, योगीधाम परिसरातील सर्व रहिवासी, व्यापारी संघटना सर्वांच्या मार्फत उद्या माझं नाव मोनाली धीरज देशमुख. माझ्या धीरांवरती जीवघेणा हल्ला झालेला आहे. त्यांना 307 कलम लागलंच पाहिजे आणि त्यांना अटक झालीच पाहिजे. काय घडलं होतं? काल त्यांनी हल्ला केला ना, जीवघेणा हल्ला केला त्यांनी. आता काय भूमिका आहे तुमची? आता काय मागणी आहे तुमची? काय मागणी? त्यांना अटक झाली पाहिजे. माझं नाव वैशाली गरुड. आपण इथे सेफ आहोत का? मला सांगा, आपण इथे सेफ आहोत का? का इतकी दादागिरी सहन करायची? आपण कशाबद्दल यांचं हे ऐकून घ्यायचं आणि मार खाऊन घ्यायचा? हा इतका नालायक माणूस आहे, त्याला गाडीवर परमिशन नाही तरी लाल दिवा लावून फिरतो. आणि त्याची इतकी आमच्या सोसायटीत दादागिरी वाढलेली आहे की प्रमाणाच्या बाहेर. हे काय आपण मराठी लोकांनी सहन करायचं? ती आम्हाला बोलते की मराठी लोक, मी आता का बोलते ते जरा समजून घ्या. ती म्हणते इथले मराठी लोक अतिशय घाणेरडे आहेत, ते मासे खातात, मटण खातात. अरे ते आमचं खाणं आहेच, तू कोण बोलणारी? तुझा नवरा पण खातो, तुझ्या घरातले लोक अंडे खातात आणि तू आम्हाला बोलतेस? काय मागणी आहे? आमची आता मागणी आहे की त्याला सस्पेंड केलंच पाहिजे, त्याला अटक झालीच पाहिजे. त्याच्या गाडीवरचा लाल दिवा निघालाच पाहिजे, 307 कलम लावलाच पाहिजे. आणि आपल्या सोसायटीत पण बेदखल केलं.